शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली आहे। दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 9,75,00,000 पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरित केला जाणार आहे। त्यासाठी 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। बिहार येथील भागलपूर येथून हा पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित केला जाईल। तर या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। लाभार्थी शेतकऱ्यांच्या एफटीओ जनरेट करणं सुरू झालेले आहे, अर्थात फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट करणं सुरू झालेले आहे। फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट केली म्हणजे त्या लाभार्थ्यांना 100% हमखास हा हप्ता मिळत असतो। तर तुमचं सुद्धा एफटीओ जनरेट झाला आहे की नाही हे कसं चेक करावं याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर तुमचं पीएम किसान स्टेटस चेक करण्याकरिताची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.government.in या पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर येऊन जायचं आहे। ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर या ठिकाणी नो युअर स्टेटस हा पर्याय तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचं पीएम किसान स्टेटस चेक करायचं आहे। तर नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यावर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचं स्टेटस चेक करू शकता आणि समजा तुम्हाला तुमचं पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर तुम्ही नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावर क्लिक करून तुमचं पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर जाणून घेऊ शकता। तर त्यासाठी नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावर क्लिक करावं। या ठिकाणी तुम्ही मोबाईल क्रमांक टाकून किंवा तुमचा आधार क्रमांक टाकून तुमचं पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर माहित करू शकता। तर आपण आधार क्रमांक टाकून आपला रजिस्ट्रेशन नंबर माहित करून घेऊयात। त्यासाठी आधार नंबर या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर अचूकरित्या टाकायचा आहे। तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकून तुम्हाला तुमचं जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मिळून जाईल। तर आधार नंबर टाकलाय आपण, कॅप्चा कोड टाकलाय, त्यानंतर गेट मोबाईल ओटीपी या पर्यायावर क्लिक करावं। गेट मोबाईल ओटीपी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नोंदणीकृत जो काही मोबाईल क्रमांक असेल त्यावर हा एक ओटीपी पाठवण्यात येईल। तो ओटीपी इथं टाकून तुम्हाला गेट डिटेल्स या पर्यायावर क्लिक करायचं आहे। तर गेट डिटेल्स या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचं पीएम किसान सन्मान निधी योजनेचं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळून जाईल। MH26 असं काहीतरी हा रजिस्ट्रेशन नंबर असेल। तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल, तो नोट करून घ्यावा, तो जपून ठेवावा, त्याला कॉपी करून घ्यावं। कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शन मध्ये यायचं आहे। त्यासाठी बॅक बटनावर क्लिक करावं किंवा पुन्हा एकदा हीच प्रोसेस करून बेनिफिशरी स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे। तर या ठिकाणी नो युअर स्टेटस या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे। सुरुवातीला तो रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचं आहे। तर आता हा ओटीपी तुमचा जो पीएम किसान योजनेत तुम्ही मोबाईल क्रमांक दिलेला असेल त्या क्रमांकावर हा ओटीपी पाठवण्यात येईल। तो ओटीपी या ठिकाणी तुमचा मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून घ्यावा। ओटीपी अचूकरित्या टाकल्यानंतर गेट डाटा या पर्यायावर क्लिक करावं। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचं पीएम किसान योजनेचं स्टेटस तुम्हाला दिसेल। तर या स्टेटस मध्ये तुम्हाला जे काही लेटेस्ट इन्स्टॉलमेंट असेल त्याची माहिती दाखवण्यात येईल। तर या ठिकाणी काही जरी त्रुटी नसेल तर लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स मध्ये तुम्हाला जी सर्वात अगदी लेटेस्ट इन्स्टॉलमेंट आहे त्या ठिकाणी एफटीओ प्रोसेस्ड तुमचा जर यस झालेला असेल तर 100% तुम्हाला येणारा पीएम किसान योजनेचा हप्ता हा मिळणार आहे। जर एफटीओ प्रोसेस झाला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी यस हा पर्याय दिसेल। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं पीएम किसान स्टेटस चेक करून तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता मिळेल की नाही हे चेक करू शकता। जर पीएम किसान स्टेटस मध्ये तुमचं एफटीओ प्रोसेस्ड समोर यस दाखवत असेल तर तुमचं फंड ट्रान्सफर ऑर्डर ही जनरेट करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला 100% हा पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। चेक करण्याकरिता जी पीएम किसान स्टेटसची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। ती लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलवर उघडून या ठिकाणी तुमचं पीएम किसान स्टेटस चेक करू शकता।
तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज नेहमी मिळत राहतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।